राज्य सरकार द्वारा की गई घोषणा के बाद भी एसटी कर्मचारियों को तनख्वाह नहीं मिली है। बुधवार को राज्य भर में एसटी कर्मचारियों ने प्रदर्शन किया। इसी के तहत उपराजधानी नागपुर के गणेशपेट स्थित एसटी डिपो के बाहर प्रदर्शन किया गया। महाराष्ट्र एसटी वर्कर्स एसोसिएशन के बैनर तले ये प्रदर्शन किया गया और इस दौरान कर्मचारियों ने सरकार पर धोखा देने का आरोप लगाते हुए रुकी हुई रकम देने की मांग की। वहीं मांग नहीं मानने पर हड़ताल पर भी जाने की चेतावनी दी गई। साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ये जी धकवाकी, ये जी धकवाकी, ये जी धकवाकी। जुर्म के टक्कर में घटना परवाने वेतनवर के टक्कर में आंदोलन करायचं हे काही आमचं तत्व नाही आहे आणि आमची इच्छा पण नाही आहे। जर शासन आमच्या मागण्या मान्यच करत नसेल, शेवटी पैशाचं सोंग कशानं होत नाही। एस टी कामगारावर वारंवार अन्याय, दिलेले शब्द शासनाने न पाळणे याकरिता आम्हाला आंदोलन करावं लागत आहे। मागच्या 6 महिन्यापूर्वी सरसकट सर्व एस टी कर्मचाऱ्यांना 1/4/2020 पासून 6,500 रुपयाची जी पगारवाढ होती ती मंजूर केली होती, परंतु आमची फसवणूक केली। ती दिली प्रत्यक्ष 1/4/2024 पासून, म्हणजे 4 महिने 4 वर्षाची आमची आमची जी पगारवाढ आहे ती दिली नाही आणि ती थकीत ठेवलेली आहे। की आज छोट्या छोट्या कारणाकरता एस टी कर्मचाऱ्यांचे 5 इन्क्रीमेंट म्हणजे किती मोठी रक्कम होते, त्यांच्या स्थगित केल्या जाते किंवा छोट्या छोट्या कारणासाठी त्यांना एस टीतून निलंबित केल्या जाते, त्यांना एस टीतून बडतर्फ केल्या जाते। तेव्हा अशी शिस्त व आवेदन जुलमी पद्धत जी आहे ती एस टीतून हद्दपार करावी आणि जुन्या पद्धतीने जी शिस्त व आवेदन पद्धती होती ती लागू करावी किंवा नवीन पद्धत चांगली बनवून ती लागू करावी ही मागणी आहे।